नमस्कार. मालिकेच्या एपिसोडच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अक्षयने रमासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे, पण ते सरप्राईज पाहून रमाला खूप मोठा धक्का बसतो. परंतु इकडे जेव्हा आता मखर बनवण्याची स्पर्धा झालेली असते, त्या स्पर्धेमध्ये अक्षय रमाची गोड जोडी जिंकलेली असते आणि त्यावेळेस मात्र अक्षय रमाच्या या जोडीला अय्यजींनी तिथे गिफ्ट दिलेलं असतं. पण अय्यजी ते गिफ्ट आहे ते अक्षयकडे देतात, पण अक्षय तो सगळा मान रमाला देतो. तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर रमाने एक निर्णय घेतलेला आहे की काही झालं तरी मला आता यांना आमच्या नात्याचं सत्य सांगावंच लागणार आहे. ते रमा कसं सांगू शकेल, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे अय्यजी म्हणतात की अक्षयच्या डोक्यातून एवढी ब्रिलियंट आयडिया निघू शकते, मला खात्री आहे. असं म्हणत अय्यजी म्हणतात की अक्षय हे तुझं गिफ्ट. तेव्हा अक्षय सर्वांच्या समोर रमाचं कौतुक करतो आणि म्हणतो की नाही आजी, तुझं चुकतंय, कारण ही आयडिया आमच्या दोघांच्या डोक्यातून ॲट अ टाईम आलेली होती. त्यामुळं याचं क्रेडिट हे आम्हा दोघांचं आहे, कारण ते माझ्या एकट्याचं नाही. अक्षय स्पष्टपणे त्याची बाजू सांगत असतो, त्याची बाजू पटवून देत असतो आणि तो हे सांगत असतो की त्यामुळं या गिफ्टवरती आमच्या दोघांचाही तेवढाच अधिकार आहे. मग अय्यजींनी आणलेलं गिफ्ट आहे, त्या गिफ्ट अक्षय आणि रमाला देत असतात. पण त्यांना रमाला काही ते गिफ्ट द्यायचं नसतं, म्हणून ते गिफ्ट अक्षयच्या हातात देतात आणि म्हणतात की हे घे अक्षय. पण अक्षय मात्र शांतपणेच हे सर्व पाहत असतो आणि नंतर म्हणतो की नाही, या गिफ्टवरती माझा जेवढा अधिकार आहे तेवढा हिचा पण आहे आणि त्याचबरोबर ते गिफ्ट हिला पण मिळालं पाहिजे. मग अक्षय ते रमाला देतो, कारण ते चांदीचं नाणं असतं आणि ते चांदीचं नाणं पाहून अक्षय रमा दोघंही खुश झालेले असतात. सगळेजण हे सर्व पाहत असतात आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं रमा ते गिफ्ट घेते आणि म्हणते की हो, छान आहे. रमालाही छान वाटत असतं. फायनली रमा आणि अक्षय दोघंही आता एकत्र आलेले असतात. त्यांना दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि अक्षय रमाला तिच्या हातामध्ये ते नाणं देतो आणि त्यानंतर दुसरं नाणंही तिलाच देतो आणि म्हणतो हे घे, तुला असू दे, कारण अक्षयला ते खूप छान वाटत आहे. अक्षय म्हणत आहे की खरंच जे गिफ्ट आहे ना ते छान मिळालेलं आहे आणि रमाला म्हणतो की या गिफ्टवरती फक्त तुझा अधिकार आहे, तर हे गिफ्ट तू तुझ्याकडे ठेवावं. अय्यजींना ही गोष्ट पटत नसते, तर अक्षय स्वतः अय्यजींच्या मागं लागतो की नाही, तू दे, तिला पण दे गिफ्ट. अगदी लहान मुलांसारखा हट्ट तो करत असतो. त्याला असं वाटत असतं की अय्यजी हे मुद्दाम करतायत, म्हणूनच अक्षय त्यांना तेवढं हक्कानेच सांगत असतो आणि म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता ते गिफ्ट तिला पण दे, कारण तिचा पण तेवढाच हक्क आहे त्या गिफ्टवरती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय खुश झालेला असतो आणि इकडे दोघांच्या हातात 2 नाणी असतात आणि अक्षय त्याचं नाणंही रमाला देतो आणि रमाला सांगतो की हे गिफ्ट तुझं आहे, या गिफ्टवर पूर्णपणे अधिकार तुझा आहे आणि मी आणखी एक सरप्राईज तुझ्यासाठी प्लॅन केलेला आहे. सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की आता हे नक्की काय आहे. आणि मग अक्षय रमाला सांगतो की ते सरप्राईज दाराच्या बाहेर आहे, तू जाऊन बघून घे. इकडं रेवाला मात्र राग आलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की अक्षय आणि माझी जोडी एकत्र असायला पाहिजे होती, तीही आली नाही आणि आता अक्षय तर रमाचाच उदो करत आहे. त्याचबरोबर शशिकांत अय्यजी यांनाही ही गोष्ट पटत नसते. त्यांना दोघांना काही करून रमाला घरातनं बाहेरच काढायचं असतं आणि त्याचं प्लॅनिंग ते दोघंही मनापासून करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अय्यजी म्हणतात, अजून कसलं गिफ्ट देणार आहेस तू तिला, म्हणजे नक्की काय गरज काय एवढं सगळं करायची, असं स्पष्टपणे सांगत असतात. पण इकडे अक्षय हे सर्व जे काही करत असतो ते रमासाठी करत असतो आणि सांगतो की एक मुलगा आहे बाहेर, तो तिच्यासाठी मी बोलवलेला आहे त्याला, आणि ते गिफ्ट तिलाच मला द्यायचं आहे, म्हणूनच त्याला बोलवलेलं आहे, असं सगळ्यांच्या समोर तो सांगत असतो. त्यानंतर रमा बाहेर येते आणि अमित नावाचा मुलगा बाहेर असतो. तो म्हणतो की हाय, मी अमित, असं म्हणत हँडशेक करण्यासाठी अमितने हात पुढे केलेला असतो. तर अक्षय मात्र लांबून पाहत असतो. रमा मात्र त्याला नमस्कार करते आणि ती म्हणत असते की आपण कधी यापूर्वी भेटलेलो नाही, म्हणजे नक्की काय आहे, तुम्ही कोण आहात, कशासाठी आलेला आहात, हा प्रश्न रमा त्याला विचारत असते. तेव्हा अक्षय त्या दोघांना पाहत असतो. अक्षय तिथे येतो आणि सांगतो की नाही, तुम्ही दोघं कधीच एकमेकांना भेटलेल्या नाही आहेत आणि आज तुमची ही पहिली भेट आहे. तर रमा, मी हा मुलगा तुझ्यासाठी पाहिलेला आहे आणि या मुलासोबत तुला
बघ तुम्ही एकत्र बघा, वेळ घालवा. आमच्या ऑफिसमधले आहेत ना, त्यांच्या ओळखीतला आहे हा मुलगा आणि मी तुझ्या लग्नासाठी त्याला पाहिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी एकत्र जावं. आता तुमच्यासाठी मी रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केलेला आहे, तर तुम्ही दोघंजण तिथे जा. तुम्ही एकमेकांना वेळ द्या. तुम्हाला काय जाणवते ते बघा. जर तुम्हाला एकमेकांबरोबर जावं वाटलं, एकमेकांबरोबर वेळ घालवला, तर तुम्हाला ठरवता येईल ना पुढे काय करायचं आहे आयुष्यात. असं अक्षय रमाला आणि त्या अमितला सांगत असतो. रमाचं मात्र डोकं सटकलेलं असतं. तिला कळत नसतं की या माणसाचं करू काय मी नक्की. म्हणजे नक्की ह्याच्या डोक्यात काय आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि रमा त्याच विचारात असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अमित जेव्हा तिथे रमा त्याला सांगते की मला तुमच्याबरोबर यायचं नाही, मला बरं वाटत नाही आहे, असं म्हणत रमा हे तिथून निघून जाते. अमित मात्र पाठमोरा होऊन पाहतच राहतो. रमा इकडे घरी आलेली असते आणि ती आईच्या घरी धावत धावत येते. त्यावेळेस तिथे मावशी त्याचबरोबर काका म्हणजे मंगलमावशी तिथं असते आणि घरी आलेल्या रमाला पाहून लगेचच काका त्या सगळ्यांना बोलवून घेतो आणि म्हणतो की अगं रमी आली रमी. त्यांनाही छान वाटत असतं की नक्की अचानक काय झालं, रमा अचानक का आलेली आहे हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. आणि मग पंकज काका म्हणतो की पण काय झालं, तू अचानक का आलीस. तेव्हा रमा म्हणते की काही नाही, मला असंच वाटलं, मला ना सुचत नाही आहे काय करायचं, मला ना कंटाळा आला आहे त्या सगळ्याचा. मी नाही बघू शकत माझ्या नवऱ्याचं दुसऱ्यासोबत होणारं लग्न, मला त्रास होतो या सगळ्याचा. प्लीज तुम्ही सांगा ना त्यांना. आपल्याकडे ते फोटो आहेत, आपण छोटा अल्बम बनवलेला होता, ते सांगितलं तरी चालेल, पण प्लीज तुम्ही सांगा त्यांना. मला आता सहन नाहीत होत गोष्टी ह्या. मला ना खरंच कळत नाही आहे की मी काय केलं पाहिजे, असं रमा ओरडून ओरडून सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की प्लीज तुम्ही माझी मदत करा, मला कळत नाही आहे की मी नक्की काय करू, असं रमा बोलत असते. त्यानंतर इकडे पंकज काका म्हणतो अगं असं काय करतेस तू, हे तुलाच सांगावं लागेल ना, तू सांगितलं तरच बरं वाटणार आहे. तेव्हा रमा म्हणते की नाही काका, मी सांगितल्यावर त्यांना काही त्रास झाला आणि मग ते मला सहन नाही होणार, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही हे सगळं सांगावं. त्यावेळेस पंकज काका म्हणतात अगं पण नाही रमा. तर इकडे आई येते आणि म्हणते काय झालं आहे नक्की मला सांग. तेव्हा रमा म्हणते काही नाही आहे, माझा नवरा माझ्यासाठी मुलगा बघतोय आणि मला लग्न करण्याचा आग्रह करतोय, मी करू काय नक्की मला कळत नाही आहे. माझा नवरा त्या रेवाबरोबर लग्नाची स्वप्न ना रंगवतोय, तिच्याबरोबर प्रेमामध्ये असतो, मला सहन नाहीत होत ह्या गोष्टी, मी किती दिवस सहन करायचं आहे, मला नाही होत सहन. प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना सांगा, कोणत्याही पद्धतीनं सांगा. त्यांच्या घरातली सगळी माणसं खोटारडी आहेत, ती त्यांना खरं काहीच सांगत नाहीत, प्लीज तुम्ही तरी माझ्यासाठी एवढं करा, असं म्हणत रमा अक्षरशः विनवण्या करत असते. पण पंकज काका त्याचबरोबर कावेरी सर्वजण म्हणू लागतात की अगं रमे, मला ना कळतच नाही आहे, म्हणजे ते बोलतात ते बरोबरच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या घरची माणसं कशी आहेत. त्या घरात माझी एकच मैत्रीण आहे, पण तिला तुझ्या बाजूने साधं काही म्हणायचा एक शब्द बोलायची मुभा नाही, तुला माहितीच आहे. मग काय करणार आहेस तू. आणि आता तुझ्या नवऱ्याने जर तुला ओळखलंच नाही तर काय करणार आहे. त्यांनी घेतलेला लग्नाचा निर्णय मला तर योग्य वाटत आहे, त्यामुळं तू लग्न करावंस असं आम्हालाही वाटतंय. तेव्हा मात्र रमाला राग येतो. रमा म्हणते तुला कळतंय का आई तू काय बोलतेस, मी राहील शेवटपर्यंत त्यांच्यासाठी, त्यांना नाही आठवलं तरी. आई तुला माहीत नाही आहे, त्या घरात जेव्हा माझा नवरा मला मोलकरीण बाई म्हणतो तेव्हा माझी अवस्था काय होते, मला किती त्रास होतो हे माहिती नाही आहे तुम्हाला. मी कोणत्या परिस्थितीतून जाते, पण त्यांना काही होऊ नये म्हणून मी सहन करते. पण त्यावेळेस आई म्हणते बरं मला सांगा, आता रेवाचं आणि त्यांचं लग्न होणार आहे आणि रेवाचं आणि त्यांचं लग्न झालं तर ती रेवा कशी आहे तुला माहितीच आहे, मग तुला त्या घरात ती कामावर ठेवून घेणार आहे का, नक्की कळतंय का तुला काय म्हणायचं आहे मला ते, असं म्हणत आई तिची समजूत घालत असते. पण रमा मात्र ऐकायला तयार नसते. इकडे शशिकांतने त्याच्या एका ओळखीत फोन केलेला असतो आणि तिथं विचारलेलं असतं की नक्की काय आहे, म्हणजे तो सनी आहे ना त्याला पाठवून दे, कारण मी त्याच्यासाठी एक मुलगी बघितलेली आहे आणि गाडी पाठवतो मी, हे सगळं सांगितलेलं असतं. पण इकडे म्हणजे शशिकांतने आता मुलगा बघितलेला आहे आणि त्या मुलाशी लग्न करण्याची वेळ रमावरती येणार आहे, म्हणजे नक्कीच तो मुलगा किती मूर्ख आणि कसा असेल हे आपल्याला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. पण आई आजी मात्र शशिकांतला या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोत्साहन देतात. त्या म्हणत असतात की हो शशिकांत तू करतोयस ते अगदी बरोबर आहे. पण इकडे रमाला कावेरी समजवते
की मला काय वाटतंय की आता काहीही झालं तरी तू जावई बापू काय सांगत आहेत त्या निर्णयाचा आदर करावास. तेव्हा रमाला राग येतो. रमा म्हणते की तुम्ही मला समजून घ्याल असं वाटलं होतं म्हणून मी आली होते, पण नाही, तुम्हीही कोणीच मला समजून घेऊ शकत नाही असं रमा स्पष्टपणे सांगते. रमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुम्ही कोणीच मला समजून घेत नाही, मी का करू दुसरं लग्न, मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं आहे, माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, मग मी कसं करू दुसरं लग्न असं रमाला वाटत असतं. पण तिला सगळेजण ते समजवत आहेत की अक्षयनं घेतलेला निर्णय योग्यच आहे, त्यामुळं काहीही झालं तरी तू या लग्नाला नकार द्यायचा नाही असं सर्वांचंच म्हणणं आहे. परंतु कावेरी मात्र ठणकावून रमाला सांगत असते. रमाला म्हणत असते की तुला हे लग्न करावंच लागेल, कारण अक्षय रावांना जर आठवलंच नाही तर काय करणार आहेस तू, कळतंय का तुला, जर त्यांना आठवलंच नाही तर. तेव्हा रमा म्हणते असं काय बोलतेस आई तू, तुला माहिती आहे ना त्यांना आठवेल ना एक ना एक दिवस, आपण आत्ताच असा विचार का करायचा आहे, आणि त्यांना आठवलंच तर. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की तू आई असा विचार करू नये आणि तू चुकीचा विचार करते असं रमाचं म्हणणं असतं. परंतु कावेरीला मात्र रमाची काळजी वाटत असते, म्हणून तर कावेरी रमाला समजून सांगत असते. पण रमाला मात्र ते ऐकायचंच नसतं. रमाचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी मला मात्र अजिबात हे पटतच नाही असं रमाला वाटत असतं. मग आता सगळेजण तिची समजूत घालत आहेत, तिला सांगत आहेत की असा विचार नको करूस. पण रमाला मात्र आता कोणाचंच म्हणणं पटत नाही आहे. तिचं असं म्हणणं आहे की नाही, काहीही झालं तरी मला यांच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि मी यांच्यासोबतच राहणार आहे, मी कायमस्वरूपी यांच्यासोबत राहणार आहे असं रमाचं म्हणणं आहे. रमाला आता या सगळ्यातून बाहेर काढण्यामध्ये कावेरी नक्की काय काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. रमाची समजूत घालणं कावेरीलाही अवघड जात आहे. रमा ऐकायलाच तयार नसते, ती तिच्या हट्टाला पेटलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी मला ही गोष्ट पटतच नाही असं तिचं म्हणणं आहे, कारण मला अक्षयसोबतच राहायचं आहे, अक्षयसोबतच सुखाचा संसार करायचा आहे असं रमाला वाटतं. आणि रमा रागाने तिथून बाहेर पडते आणि आता घराकडे निघालेली असते. रमाला खूप काळजी वाटत असते की अक्षयच्या बाबतीत काय करायचं आहे, कारण तो तर आता रेवासोबत लग्न करायचं म्हणून हट्टाला भेटलेला आहे. पण हे इकडे अक्षय, अभि आणि आनंद ते तिघंजण प्रॅक्टिस इकडे तयारी करत असतात, घरामध्ये डेकोरेशन करत असतात, त्यांची डेकोरेशनची तयारी चालू असते. आणि त्याचवेळी रमा दारात आलेली असते. अक्षय हे सर्व करत असतो, फुलांच्या माळा लावल्या जात असतात, घरामध्ये खूप छान असं आनंदी वातावरण असतं. आणि रमा विचार करत असते की काय करू, मी यांना सांगू का, पण जर माझ्या सांगण्यामुळं काही प्रॉब्लेम झाला तर, परत यांना काही त्रास झाला तर, या गोष्टीही रमाला तेवढ्याच सतावत असतात. रमाला या गोष्टींचाही त्रास होत असतो आणि रमा म्हणत असते की नाही, मी असं नाही करू शकत, यांना माझ्या वागण्यामुळे त्रास होईल, मी असं नाही करू शकणार असं रमा स्वतःला समजत असते. त्यावेळेस आनंद त्याचबरोबर अभि हे दोघंही अक्षयला सांगत असतात, आठवते का आपण लहान असताना काय केलेलं, अनेकदा त्या कोळशाच्या खोलीमध्ये मी नाही म्हणत होतो पण तुम्ही ऐकायलाच तयार नव्हता, हा तर अजिबात ऐकत नव्हता आणि आपल्याला तिथे घेऊन गेला, त्यानंतर तिथे साप होता, याने तो साप उचलला आणि असा बाहेर फेकला, आठवते का तुला, असं तो म्हणत असतो. रमा दारातून पाहत असते. रमाला खूपच वाईट वाटत असतं. अक्षयला आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगायच्या आहेत, पण आपण या गोष्टी कशा सांगणार हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर रमाकांत तिथे येतो आणि म्हणतो, काय चाललं तुमचं, झालं नाही का अजून, परत सकाळी उशीर झाला तर अवघड होणार आहे, आवरायला घ्या लवकर असं म्हणत तो त्यांना समजवत असतो. त्यावेळेस सगळेजण रमाकांतला म्हणतात की काका तूच आम्हाला मदत कर. आता रमा आतमध्ये येते आणि ती तिच्या रूममध्ये जाते, अर्धाकडे पाहते. अर्धाकडे पाहिल्यावर तिला समाधान वाटतं आणि मग ती म्हणू लागते की खरंच काय करू मी, असा प्रश्न तिला अजूनही पडलेला आहे. आणि मग सीमा तिथे येते. सीमा म्हणते, जा रमा, तू जेवली नाही आहेस, तू जेवून घे जा, मी थांबते अर्थाजवळ. रमा म्हणते, नाही मला भूक नाही आहे. रमा उठत असते, तेवढ्यात तिला गरगरतं. तेव्हा सीमा म्हणते की अगं काय होतं, त्रास होतोय का काय, तर रमा म्हणते की हो. आणि मग सीमा तिला सांगते की जाऊन तू खाऊन घे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल.